हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताईंनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. ताईंनो आज आपण पाहणार आहोत आजीबाईची चोळी आपण कशी स्टिच करायची. ताईंनो खूप सोपी पद्धत असती. घरातल्या ताईंना आपल्या बऱ्याच ताईंकडे शिलाई मशीन असते, आजीबाई सुद्धा असतात. पण आता बरेच टेलर आता चोळी ही स्टिच करत नाहीत. तर अशी ही चोळी म्हणजे शिवताना बऱ्याच ताईंना खूप खरं तर प्रॉब्लेम्स येतात. तर त्याच ताईंसाठी खरंच मी खूप सोपी पद्धतीत तुम्हाला चोळी कशी स्टिच करायची ते आज पाहणार आहोत आपण. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघू शकता आपण ह्या चोळीचा खण घेतलेला आहे डबल फोल्ड. आपण जशी ब्लाऊजला घडी मारतो तशीच या पद्धतीनं चोळीला सुद्धा घडी मारून घ्यायची. बंद बाजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीनं चोळीचा खण ठेवायचा आणि फोल्ड ओपन असलेली बाजू पुढच्या बाजूला येईल अशा पद्धतीनं खण ठेवून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही, मी तुम्हाला परत दाखवते. आणि ताईंनो याला कशाची कोणत्याही मापाची गरज नसते. एक जुनी मापाला चोळी आणलेली असते त्याच्यावरून आपण ही चोळी शिवायची. बघू शकताय. आता आपण सर्वप्रथम आधी भाई कटिंग करून घेणार आहोत. बघू शकताय भाईचं माप घेतलेलं आहे 8.5 इंच. त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी फक्त ॲड करायचे. बघू शकताय फक्त आणि फक्त अर्धा इंच. बघू शकताय 8.5 आणि अर्धा इंच 9 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं सरळ रेष ओढून घेते आणि सरळ कटिंग सुद्धा करून घेणार आहे. बघू शकताय अजिबात त्याला बाहीचा शेप द्यायचा नसतो. त्यामुळेच ही चोळी खरं तर खूप सोपी असते. लोकांना खरं ही अवघड वाटते, पण ताईंनो खरंच खूप सोपी आहे. बारकाईनं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गडबड न करता बघा आणि एकदम बारकाईने एकदा दोनदा तुम्ही व्हिडिओ पाहिला तुम्हाला आरामात म्हणजे आरामात तुम्हाला समजणार. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत ताईंनो या चोळीचा आपण आता बॅकची उंची आहे बघा. ही जुनी चोळी मी घेतलेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यावर मी आता याची बॅकची उंची मोजून घेते. नीट बघा ताईंनो, 12.5 इंच याची उंची आलेली आहे ताईंनो. बघू शकताय 12.5 इंच. त्यात बॅकसाठी अर्धा इंच म्हणजे 13 इंच बॅकसाठीचं मार्किंग आलेलं आहे. बघू शकताय. बॅकसाठीचं मार्किंग ताईंनो 12.5 इंच प्लस अर्धा इंच आपण बॅकसाठी घेणार आहोत. आणि पुढची जी बाजू असते त्याच्यासाठी आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. बघू शकताय. बघा आधी मी 13वर एक मार्किंग करून घेते बॅकसाठी. 12.5 प्लस अर्धा इंच म्हणजे 13 इंच. बघू शकताय ताईंनो, खूप तुम्हाला कळेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगते. जर काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा. आता ह्याच्यावरती जी आपण मार्किंग लाईन घेतली त्याचबरोबर आपण आता फ्रंट भागासाठी 1.5 इंच वाढवून घ्यायचं ताईंनो. फ्रंट भागासाठी 1.5 इंच वाढवून घ्यायचे. बघू शकताय. बघा 14.5 इंच आपण घेतलेला आहे फ्रंटसाठी. तर आपण कापताना हे बघा अशा पद्धतीनं जे 14.5 घेतलेलं आहे तिथपर्यंत कट करून घ्यायचं. आणि बघा आता याचे 2 पार्ट होतील, फ्रंट आणि बॅक, असं मधून कट करून घ्यायचं. बघा ताईंनो एकदा तुम्ही बारकाईनं बघा म्हणजे लक्षात येईल. करत चोळी शिवायला आपल्या ब्लाऊजपेक्षा तरी कितीतरी पट म्हणजे सोपी आहे. बघू शकताय. आता हा आपला बॅक, हा आपला फ्रंट तयार आहे. आणि जे आता बॅकसाठी आपण जे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं फ्रंटसाठी ते आपण कट करायचं आहे म्हणजे आपला बॅक तयार होईल. बघू शकता अशा पद्धतीनं. बघा ताईंनो खूप सोपं आहे. बारकाईनं बघा म्हणजे लक्षात येईल. आता आपण इथं गळ्याची रुंदी 2.5 इंच टाकणार आहोत. त्याचबरोबर आपले बोटनेकचे ब्लाऊज कसे असतात ताईंनो, जास्त गळ्याची खोली कमी असते. त्याच पद्धतीनं चोळीची गळा खोली ही म्हणजे गळ्याची जी उंची असते ती कमी असते. मी यात 2 इंच घेतलेली आहे गळ्याची खोली आणि असा गोलवाकार देऊन गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बॅकसाठी. बघा ताईंनो आलं तुमच्या लक्षात. ओपन केल्यावर अशा पद्धतीनं दिसेल. आता आपण फ्रंटसाठी 2.5 इंच ही उंची मोजून घेतली पुन्हा एक तुम्हाला बघा. आणि आता आपण याचा 2.5 इंच गळा रुंदी कट करणार आहोत. बघू शकता. त्याचप्रमाणे चोळीची फ्रंटची जरा फ्रंटचा सुद्धा गळ्याची जी उंची असते ती जास्त मोठी नसते. आपण 5 इंच घेतलेली आहे. तुम्ही चोळीवर गळ्याचं माप मोजून सुद्धा घेऊ शकता. 5.5 इंच. जास्त मोठा गळा घ्यायचा नसतो चोळीला, लक्षात ठेवा ताईंनो कधी सुद्धा. मोठ्या मापाची चोळी असेल तर ताईंनो तुम्ही जास्तीत जास्त 6 इंचाच्या खाली कुठलाही गळा न्यायचा नाही चोळीसाठी, लक्षात ठेवा. आता हे असं मधून कट करून घ्यायचं म्हणजे 2 पार्ट तयार होईल. बघू शकता अशा पद्धतीनं. पुन्हा एकदा ताईंनो लक्षात ठेवा. बघा अशा पद्धतीने आपले 2 पार्ट तयार झाले. फ्रंट झालं,
बॅग झाले, भाईचं माप आपण म्हणजे भाईचं माप टाकून घेतलेलं आहे, भाईसुद्धा झाली. आता मेन महत्त्वाचा भाग म्हणजे चोळीत जो असतो तो म्हणजे लाग आणि कळी, जी माणसांना अवघड वाटते, ते आपण त्याचं कटिंग पाहणार आहोत ताईनो. बघू शकताय. आता ही जुनी चोळी आपण घेतलेली आहे. हा जो आहे हा बघा, जो हा भाग आहे त्याला लाग म्हणतात. पुन्हा एकदा बघा ताईनो, याला लाग म्हणतात. खूप सोपा आहे ताईनो. लागाची उंची बघायची आपल्याला आता किती आहे हे बघा. जी उंची आहे त्यात 1 इंच शिलाई मार्जिनसाठी दोन्ही बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं. इथं आलेले आहे 7, आता आपण घेताना घ्यायचे आहे 8. आता ह्या लाग आहे बघू शकता. हे एक्स्ट्रा आपलं जे मधलं कापड राहिले ते बघते. आता इथं 7 इंच आलंय. मला 1 इंच कापड कमी पडणार आहे, तर त्याला मी एक जोडपट्टी देणार आहे 1 इंचाची. बघा ताईनो, अशा पद्धतीनं आलं ना तुमच्या लक्षात. अशा पद्धतीनं आता मी लागाची ही रुंदी मोजतीये, किती येते बघा. आता याच्यावर 8 इंच आलेले आहे एकूण. तर आपण फोल्ड करायचं आणि 4.5 इंचावर खून द्यायची, म्हणजे ओपन केल्यावर ते किती होणार 9. अर्धा इंच या बाजूला, अर्धा इंच आहे त्या बाजूला, अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी जाणार. 4.5 इंचावर लक्ष ठेवायचं. ते हे बघा, पुन्हा एकदा लागाची रुंदी मोजून घ्यायची आणि मी कट करून घेते. बघू शकताय, 4.5 इंचावर कट करून घ्यायचे. अर्धा इंच दोन्ही बाजूला. अशा पद्धतीने 2 भाग तयार करायचे. दोन्ही साईडला 2 भाग असे तयार करून घ्यायचे. बघू शकताय. आणि वरून आता त्याला 1 इंचाचा तर आपल्याला जोड द्यायचा आहे. कापड कमी असल्यामुळं ताईंनो, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं ताईंनो बारकाईनं करा. त्याच पद्धतीनं आपण आता ही कळी लावणार आहोत. खरं तर ज्या ताई खरंच ही कळी प्रॉपर लावतात आणि ज्या ताईंना ही कळी लावता येते, त्या ताईंना चोळी एकदम परफेक्टच जमते. बघू शकताय, खूप सोपी आहे ताईंनो ही सुद्धा कळी. एक्स्ट्राचं फॅब्रिक व्हाईट कलरचं घेतलंय. तुम्हाला व्हाईट नसतं, चोळीचंच कपड्याचं घ्यायचं असलं तर घेऊ शकता. पण आमच्या इकडच्या आजीबाई पांढरंच कापड वापरतात, त्यामुळे मी पांढऱ्याचं लावलंय. बघू शकता, या कळीची जी रुंदी आहे ती मोजते. त्याच्या निम्म घेतलंय आणि अर्धा इंच प्लस घेतलंय. बघू शकता अशा पद्धतीनं. आणि हे अशा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी तुम्ही सुद्धा कळीची उंची मोजून घ्यायची. ती सुद्धा उंचीचं माप टाकायचा. उंचीचं माप प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी विसरायचं नाही. मी जरी सांगताना तुम्हाला विसरले तरी तुम्ही कटिंग करताना विसरायचं नाही. लक्षात घ्या ताईंनो. अशा पद्धतीनं आता याला त्रिकोणी आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता, अशा पद्धतीनं आपली कळीचं सुद्धा मार्किंग झालंय. अशा पद्धतीनं कळी सुद्धा कटिंग करून घ्यायची. ताईंनो, खूप सोपं असतं खरं तर. लोकांना अवघड वाटते चोळी, पण खरंच तुम्ही करून बघा. डिटेल व्हिडिओ ह्याचा कटिंगचा मी तुम्हाला सांगितले. काय प्रॉब्लेम असलं तरी कमेंट करून विचारा. त्याचबरोबर ताईंनो, याचा स्टिचिंगचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे, कारण हा खूप म्हणजे मोठा व्हिडिओ होईल, तुम्हाला समजणार नाही एकाच व्हिडिओमध्ये, म्हणून हा खरं तर व्हिडिओ केला आहे. बारकाईने व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग, व्हिडिओ कसा झालाय कमेंट करून सांगा. चला बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.